मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात सगळे. वेलकम बॅक टू माय चॅनल. इथे मी घेतले होते मखाणे आणि ओट्स. आज होता वीकेंड स्पेशल, त्यामुळे बनणार होते गरमागरम अप्पे. याच्यामध्ये ॲड केले सगळे मसाले, ऑरिगॅनो अँड चिली फ्लेक्स आणि थोडंसं किसलेलं पनीर. कसा किर्र किर्र आवाज येतोय बघा. हीच एक किरकिर आहे की जी आपल्याला ऐकावीशी वाटते, नाही तर दुसरे कुठल्या किरकिर नकोशच वाटतात. जोक सपाट. गाईज, आरवला काहीतरी दाखवायचं. आरवने घड्याळ घातलंय आणि आरवने आम्ही नाही म्हणत होतो तरी खूप हट्ट केलाय आज मॉलला नेण्यासाठी. हो ना. खूपच आवडतं, खूपच. बघा बघा आनंद बघा ह्याचा. कसं ओहो ओहो ॲक्शन बघा. आणि आरूची सिस्टर पण येणार आहे तिथे, है ना आरव त्यामुळे आता एकदम धांगड धिंगा करणार आहे. तुम्हाला आम्ही चाललोय मॉलला माझ्या फ्रेंड नो सिस्टर. आमचं ह्या महिन्यामध्ये खूप वेळा मॉलला जाणं झालंय, पण आमचे आरव शेठ आहेत ते ऐकत नाही आहेत. त्यांना मॉलला जायचंच आहे. काय आरव शेठ? हां, तर असं सगळं आहे. त्यामुळे मॉलला आता असं काही ठरलं नाही आमचं विशेष असं काही की पर्टिक्युलरच गोष्ट करायची आहे किंवा नाही करायची. बघूया आता आरव काय म्हणतोय त्यावर सगळं काही आहे. ऑलरेडी आम्हाला लेट झाला आहे, तर चला मग बाय. Hello folks. Hello folks. What's up? What's up? We're going to the mall now. We are going to the mall now. So it's a weekend special visit. It is a weekend special weekend. You guys also visit the malls frequently? You want to visit the mall with the frequency? फ्रिक्वेंटली. स्टाईल युनियन नावाचा एक नवीन ब्रँड आला आहे मॉलमध्ये. तर तो इतक्यातच आला, 4-5 महिने झाले असतील. तर अजितने तिथले शर्ट्स आणि पॅन्ट्स दोन्ही ट्राय केले. तर तुला कसं वाटला रिव्ह्यू तिथल्या खूप कपड्यांचा? चांगले आहेत, म्हणजे नवीन युनिक डिझाईन आणि स्टाईल आहे म्हणजे कपड्याचं. क्वालिटी खूप चांगली आहे आणि फिटिंग वगैरे व्यवस्थित येतं तिथल्या क्लोथ्सचं. कम्पेअर टू बाकीचे ब्रँड्स आर लाईक मच लेसर प्राइसेस. पण मुलांचं हाईट खूप पटपट वाढतं, त्यामुळे मुलांना ना खूप फ्रिक्वेंटली कपडे घ्यावे लागतात आपल्याला. तर आज रिटेलमध्ये कुठला ब्रँड आहे तो माहित नाही, परंतु इथे सातारा रोडला त्यांचं नवीन एक आउटलेट झालेलं आहे. हां, ॲक्च्युली ते ह्याच्या मठाच्या समोर, शंकर महाराज मठाच्या समोर पण झालाय ब्रँड. हरकत नाही, आपण आता जेंट्स कपडे तर तिथले ट्राय केलेत. आपण आज वुमेनचे कपडे तिकडे गेल्यानंतर बघूयात आणि किड्सचे कपडे बघूयात. फ्लोअरवरती मॉलवरती खेळला जाणार, मग घेऊन करणार थोडंसं, मग आम्ही मूवीला जाणार. एवढा वेळ तरी आहे का? आता वाजलेत काही संध्याकाळचे 6:30. आणि आरूच्या डोक्यात प्लॅन काय आहे बघितलं का? एवढ्या सगळ्या गोष्टी पॉसिबल नाही आहेत. आरू मूवीला आज नाही जाऊ शकत आपण. तर आम्ही पोहोचलेलो आहे गाईज. मॉलमध्ये जेव्हा आपण जाऊ ना तेव्हा हे असे नंबर जे असतात ना लिहिलेले, हे पण लक्षात ठेवायचे. आमच्यासोबत एकदा इन्सिडेंट घडला होता. आम्ही कुठला तरी नवीन युनिक मॉलला गेलो होतो है ना मुंबईला, आणि आम्हाला नंतर लक्षातच नाही राहिलं की एक्झॅक्टली गाडी कुठे पार्क केली आहे ते. तर कन्फ्युजन होऊ शकतं. म्हणजे आपल्याला B1 B2 हे तर राहतं लक्षात, पण कधीतरी असं होऊ शकतं ना. पार्किंगचा नंबर लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचं आहे खरंच ॲक्च्युली. गाईज, आता आरवची सिस्टर कुठे भेटते का? इथे तुम्ही पाहिलं का प्लांट्स किती छान आहेत? इथूनच ॲक्च्युली आम्ही काही सीड्स घेतले होते लास्ट टाईम. खूप छान छान सीड्स असतात त्याच्यामध्ये. आरव वेट फॉर पप्पा. आरव, गाईज, इथे खूप मोठी चर्चा चाललेली आहे. कुठले सेल्फी स्टिक चांगली आहे त्याच्यासाठी ना? गिम्बल. ओके.
ठीक आहे, माझ्या भावाने सांगितले ती आपण घेऊया. तुम्ही सगळ्यांनी जर खूप सपोर्ट केला तर घेऊया. हो जायचं आधी शॉपिंग. चलो गाईज लेट्स कम. मगाशी आपण या ब्रँडबद्दलच बोलत होतो. कुमार पॅसिफिक मॉलमध्ये ग्राउंड फ्लोअरला झालेला आहे हा, बाटाच्या समोर. वाव, तो वन पीस बघ ना सोनल, किती छान आहे. आपण कुठले? पर्पल चांगली वाटते. पर्पल कलर आहे, चांगली आहे. अद्विका, कॅन यू हेल्प मी? विच कलर इज गुड? माझ्याकडे पर्पल काहीच नव्हतं कधीच आणि माझा बर्थडे आला आहे, सो मी असं एक्सपेक्ट करते की आज मला कुठली छान आहे. हा पिस्ता पण साईज ठीक आहे का पण ती? हा, ती पण छान आहे. तो कलर पण छान आहे सोनलकडचा. लेट मी डिसाइड गाइस. गाईज मी ऑलमोस्ट माझे सगळे कपडे पॅन्टालून्समधनंच घेत असते. तर आपण चेक करूयात आता काय काय दिसतंय. पॅन्टालून्समध्ये मला खूप मस्त ऑफर मिळाली आणि मला फक्त 700 रुपीजमध्ये टॉप मिळालेला आहे. तर आपण शिका निया मग आठवण आली पोटोबाची. लास्ट वीकच रेस्टॉरंट ट्राय केलं होतं, त्यामुळे म्हणलं आता मुलांना घेऊन इथेच जावं. मस्त इन ग्रीन, नावाप्रमाणेच ग्रीन असलेलं. इथे आरवला बाहेर चॉकलेट्स घ्यायचे होते म्हणून कसं रुसला होता बघा. मुलांना हट्ट करून चॉकलेट गोळ्या मिळवायच्याच असतात. आदू दाखव काय घेतलं. कशाला मामीला घ्यायला लावलं आरू. बाबा काही चॉकलेट घ्यायला ऐकले नाही म्हणून आरवने शेवटी मामीकडनं चॉकलेट घेतलं. इथे खूप मोठी गहन चर्चा आमची चालली होती यूट्यूब चॅनलच्या एडिटिंगबद्दलच बरं का. शेजाच्या टेबलावर बसलेले दादा दिसतोय का तो, त्याला तेव्हा लक्षात आलं अरे ह्यांचं काहीतरी रेकॉर्डिंग चाललंय आणि तो भलताच खुश झाला. त्याला खूप इंटरेस्ट होता. हाय, दादाने सगळ्यांना हाय सांगितलं आहे आणि त्याला खूप इंटरेस्ट वाटला. तो बरीच माहिती विचारत होता. मग आम्ही पण एक्सप्लेन केलं की आपलं कशाबद्दल आहे, आपण कोण ड्राईव्ह करतं, व्हिडिओज कसे अपलोड होतात. तर दादाला सबस्क्राईब करायचं होतं. यांचा हा असा कॉलेजचा ग्रुप बघून आम्हाला पण आमच्या कॉलेजच्या लाईफची आठवण झाली. किती मस्तपैकी आपण एन्जॉय करत असतो ना. आणि मग आता रिस्पॉन्सिबिलिटी आलं की आपलं आयुष्य वेगळंच होऊन जातं. त्यांचं बघा कसं छान टाईमपास चालला होता. ती दीदी कशी पाणी त्या दादाच्या अंगावरती मारत होती. खूप मजा मस्ती चालू होती आणि इकडे आमचीही मजा मस्ती चालू होती.
फायनली आरवच्या बाबांनी त्याला चॅनलला सबस्क्राईब करूनच दिलं. तो ते सांगत होता की आमच्याकडे पण कोणी कोणी इंटरेस्टेड आहेत. तर त्या दीदीला पण यूट्यूब चॅनल ओपन करायचं होतं. मी तिला म्हणलं अरे कधी पण कॉन्टॅक्ट कर, मी कधी पण तुला हेल्प करेल सगळ्या गोष्टींबद्दल. आमचं जेवण आलेलं आहे, तुम्ही पण या जेवायला. रोटी तुम्ही बघू शकता, या दोघांना 4 तरी लागतील. लेट्स सी. हिअर प्रेझेंट्स दी मटका बिर्याणी. 1 2 3 गो. हे असलं खाऊ खायला खूप मज्जा येते मुलांना, हो की नाही? दाखव अरे तुझं वरती ठेव बॉक्स. सर्व्हिस चार्ज लावला आहे त्यांनी 120-130 रुपये. आता मी त्यांना कमी करून द्यायला सांगणार आहे. सर्व्हिस चार्ज तसं मॅन्डेटरी नाही आहे. कुठलंही रेस्टॉरंट सर्व्हिस चार्ज हा जबरदस्तीने घेत असेल तर ते नक्कीच बेकायदेशीर आहे. तुम्ही पण लक्षात ठेवा मंडळी ही गोष्ट. GST हा दिलाच पाहिजे, पण आपण हे सर्व्हिस चार्जबद्दल बोलत आहोत. एवढी आज मजा केली होती. आम्ही इथे बघायला आलो एखादा मूवी आहे का आपल्या वेळेमध्ये, पण तो काही नव्हता. त्यामुळे स्ट्रेट घरी. आम्ही एकदम दमून भागून अशा प्रकारे आम्ही एकदम दमून भागून घरी आलेलो आहे. पण आज खूप छान मजा आली है ना अजित? तर असा होता हा आजचा दिवस आमचा. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि नुसतं व्ह्यू करू नका, सबस्क्राईब करून जा. एक सबस्क्रायबरसुद्धा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तोपर्यंत बी हॅपी, कीप स्माइलिंग अँड स्टे ट्यून विथ अस.